संजय राऊत आणि सुप्रिया सुळेंनी चंद्रकांत पाटलांवर टीका केली आहे। चंद्रकांत पाटील अजितदादांचे अतिशय लाडके असल्याचं राऊत म्हणाले। तर चंद्रकांत पाटील पवार ठाकरेंना संपवणार होते असंही राऊतांनी म्हटलंय। चंद्रकांत पाटलांच्या तोंडातून खरा निघाला असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या। तर 80 वर्षांचा नेता दिल्लीला अवघड जातोय असं सुप्रिया सुळेंनी म्हटलेलं आहे आणि सत्ताधाऱ्यांवर टीका केली। संजय राऊत आणि सुप्रिया सुळेंनी चंद्रकांत पाटलांवर टीका केली आहे। चंद्रकांत पाटील जे बोललेले होते ते खरंच त्यांच्या तोंडातून निघालं असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। सत्य चंद्रकांत पाटील यांच्या तोंडातून निघाल्याचं म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे। तर दुसरीकडे संजय राऊत यांनी सुद्धा टीका केलेली आहे। तर चंद्रकांत पाटील हे अजितदादांचे लाडके असल्याचं ते म्हणाले। आमच्या पराभवासाठी ते ठाण मांडून बसणार बारामतीत। हे तुमचं काय कोण मगाशी नाव घेतलं कोण मंत्री चंद्रकांत चंपा कोणी अजितदादांची लाडकी आहे चंपा। त्यांना बघवत नाहीये की हे 80 वर्षाचा हा नेता त्यांना आवडत नाही वय काढलेला। आता माझी घरी जाऊन लेफ्ट राईट आहे पण त्यांना हा नेता दिल्लीला जड जातोय उद्धव ठाकरे लढतायत हे त्यांना सहनच होत नाही आणि त्याच्यामुळे चंद्रकांत दादा शेवटी बिचारे चांगले आहेत पोटातलं ओठात आलंच। खरं चंद्रकांत दादांचा आभार मानले पाहिजे आपण सगळ्यांनी। एक तरी माणूस खरं बोलतो त्या बाजूने। काय म्हणले चंद्रकांत दादा बारामतीला येऊन म्हणाले आम्हाला शरद पवारांना संपवायचंय। हे मी नाही म्हणले चंद्रकांत दादा म्हणले। आणि आदरणीय पवार साहेबांना जोपर्यंत महाराष्ट्राची जनता ढाल बनून त्यांच्या समोर आहे ना कुठलाही पक्ष नाही कुठलाही नेता त्यांना संपवू शकत नाही कारण का त्यांचं भाग्य। लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।